रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नाशिकमधील गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणानं आज न्यायालयामध्ये नवं वळण घेतलं आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर खरातला नाशिक येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. मात्र आजची सुनावणी अवघ्या 7 मिनिटात पूर्ण झाली आणि न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सुनावणीत कोणताही मोठा युक्तिवाद झाला नाही. यापूर्वी 3 वेळा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आज सरकारी पक्षानं अधिकची कोठडी मागितली नाही, त्यामुळे न्यायालयीन कोठडीचा आदेश देण्यात आलाय. यानंतर तांत्रिकदृष्ट्या खरातचा जामिनाचा मार्ग खुला होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली असली तरी तपास यंत्रणांनी त्यासाठी आधीच तयारी केली आहे. दरम्यान विशेष तपास पथकानं या प्रकरणात पुढील पावलं वेगानं उचलली आहे. गुरुवारी 2 एप्रिल सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 2026 या गुन्ह्यात खरातला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणात पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्यासाठी SITनं जोरदार तयारी केल्याची माहिती समोर येते. त्यामुळे पुढील सुनावणी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान पोलिसांना खरातच्या मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा पुन्हा मिळण्यात यश आलं आहे. या डेटामध्ये काही बड्या राजकीय व्यक्तींचे मोबाईल क्रमांक वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. खरात तपासात पूर्ण सहकार्य करत नसला तरी डिजिटल पुरावे त्याच्या विरोधात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याच प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी खरातच्या मुलाला अटक केली असून त्याची पत्नी सध्या फरार आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाने मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होत चाललं असून पीडित महिलांना न्याय मिळणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.